केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातील नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला आहे। यावेळी एकतानगरमध्ये पाहणी करताना मुरलीधर मोहोळ यांना रहिवाशांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यावेळी मोहोळ यांनी एक काढता पाय घेतला, तर प्रशासनाने पाणी सोडताना सांगितलं नाही, महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये समन्वय नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असं म्हणत मोहोळ यांनी घरचा आहेर दिलाय। तर मोहोळांच्या वक्तव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुजोरा दिला आहे। लय मोठं नुकसान झालं। कोण ना कुणाकडे जाणार आम्ही? बरोबर आहे ना, बरोबर आहे। सोडवण्यासाठीच पुढचा विचार केला पाहिजे। कायमस्वरूपी उपाययोजना पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीच्या बाजूचा भाग आहे। आता त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की ज्या पद्धत जितकं तुम्हाला पाणी सोडायचं तेवढी कल्पना खाली लोकांना दिली पाहिजे आणि महापालिका आणि जलसंपदा विभाग या प्रशासनातला समन्वय हा नीट राहिला पाहिजे, चांगला राहिला पाहिजे, हे सांगितलेलं आहे। आता मुरली मोहोळांची आणि माझी पार्लमेंटमध्ये सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनीही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार, त्याचबरोबर सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। हे तुम्ही बघताय की पद्धतीने काम चाललेलं आहे, म्हणजे युद्ध पातळीवर इथे काम चालायला पाहिजे, त्या वेगाने अजून काम चाललेलं